वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज आणि याच्या परिसंवाद स्पर्धेकरिता व्यासपीठावरती उपस्थित सन्माननीय अतिथीगण, परम आदरणीय परीक्षक वर्ग, उपस्थित सर्व माझे गुरुजन व विद्यार्थी मित्रांनो, आजच्या परिसंवाद स्पर्धेचा विषय मानवतेचे महान पुजारी ब्रह्मलीन वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज विरचित ग्रामगीता ग्रंथ अध्याय क्रमांक 27 सामुदायिक प्रार्थना या विषयाच्या अनुषंगाने विचार प्रतिपादित करण्याकरिता मी सेंट आन्स हायस्कूल चुमठाणाची विद्यार्थिनी कुमारी आर्या गुणवंत भद्रावतीकर आपल्या समोर आहे। प्रार्थना ही जीवनम सर्व धर्म दर्शितम, प्रार्थना ही केवलम सर्व पंथ प्रार्थितम, प्रार्थना ही मंडल आदि मंडितम, प्रार्थना ही मंगलम त्वमेव सर्व रक्षितम। वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांनी संपूर्ण विश्वाच्या कल्याणाकरिता दिलेली सामुदायिक प्रार्थना ही एक उपासना पद्धती आहे। आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये अनादी काळापासून भिन्न उपासना पद्धती आपल्याला पाहायला मिळते। वंदनीय महाराज भजनामध्ये म्हणतात, कुणी उभेच भक्ती करती, कुणी ध्यान समाधी धरती, कुणी नमाज आपुले पडती। परंतु हे जरी सत्य असले तरी कालानुरूप या उपासना पद्धतीमध्ये अनेक बदल होत गेले। आपल्याला पाहावयास मिळते ही उपासना पद्धती मूळ तत्व आहे ते फार मोठा आणि व्यापक आहे। उपासना याचा अर्थ काय होतो? आपण सर्व ज्या दिशेने ज्या प्रवाहात चाललो आहे तो परमार्थाचा मार्ग आहे। परमार्थ याचा अर्थच जीवाला सर्वश्रेष्ठ लाभ प्राप्त करून देणे आहे। भगवंत गीतेमध्ये म्हणतात, यम लब्धा चापरम लाभम मन्यते नाधिकम ततः यस्मिन् स्थितो न दुःखेन गुरुनापि विचाल्यते। आणि याकरिता या मर्यादित भौतिक विश्वाच्या पलीकडे असणाऱ्या परमशक्तीच्या एकरूपतेच्या अनुभूतीसाठी केलेला प्रयत्न म्हणजे उपासना आहे। मग अनेक धर्म पंथ संप्रदायाच्या अनेक उपासना पद्धती आपण पाहतो। वंदनीय महाराज म्हणतात, ही देवभक्ती देशकाला पाहुनी बदले सदा, ही देवभक्ती देशकाला पाहुनी बदले सदा, जरी तत्व असती एक परी बाह्यांग परिवर्ते तदा, कधी वेदपत कधी यज्ञ आणि कधी भक्तीची ही साधना, उठा आर्यपुत्रा झड करी कर सामुदायिक प्रार्थना। परंतु या उपासना पद्धतीमुळे कालानुरूप झालेला बदल सांगताना राष्ट्रसंत ग्रामगीतेत म्हणतात, कोठे काकड आरती शेजारती साले पंचपदी पूजा पोथी, कोठे काकड आरती शेजारती साले पंचपदी पूजा पोथी, नाही शिस्त गांभीर्य शांती सात्विक वृत्ती सुरेची ना, एक जाती एक येती मढेच वाकडे उभे राहती, फुले अक्षता कशाही फेकती मंत्र पुष्पांजलीच्या, नगारा जातो एकीकडे टाळ घंटांचा गोंधळ उडे, टाळ्या कसल्या गारपीट पडे ऐसीची वाटे। आणि याकरिता आणि म्हणून हे उपासना तत्व साधण्याकरिता राष्ट्रसंतांनी या विज्ञान युगात आम्हा सगळ्यांना सामुदायिक प्रार्थनेचा मार्ग सांगितलेला आहे। अशी ही प्रार्थना कृतयुगातील ध्यानयोग, त्रेतायुगातील यज्ञयोग आणि द्वापार युगातील पूजापातीने त्या युगात जी फळं लाभली ती कलियुगामध्ये एकट्या प्रार्थनेनेच मिळण्यासारखी आहे। धर्मग्रंथात सांगितले आहे की ध्यायन कृते यजन्यज्ञे श्रेतायां द्वापरेर्चनम यदाप्नोति तदाप्नोति कलौ संकीर्त केशवम। या अनुषंगाने राष्ट्रसंत आदेश रचनेमध्ये म्हणतात, कृतयुग योगाने सजे त्रेतादी यज्ञ साधती, द्वापारी ध्यानी अर्चना आचार पूजा पद्धती, ही प्रार्थना युग भारती कलियुग कीर्तन साधना, उठा आर्यपुत्रा झड करी कर सामुदायिक प्रार्थना। अशा या प्रार्थनेला सामुदायिकतेचे रूप देत राष्ट्रसंतांनी भिन्न धर्म पंथ संप्रदाय याकरिता एका अधिष्ठानाची निर्मिती केली आणि त्या अधिष्ठानावरती श्री गुरुदेवाला अधिष्ठित करून आपल्या सर्वांना उपासनेचा मार्ग मोकळा करून दिला। ही प्रार्थना ही उपासना कोणा एका व्यक्तीची नाही, कोणा एका धर्माची नाही किंवा कोणा एका पंथ व संप्रदायाचीही नाही, तर सृष्टीच्या कणाकणात असणाऱ्या ईश्वरी शक्तीची आहे। ज्या ईश्वरी शक्तीला राष्ट्रसंतांनी गुरुदेव असं म्हटलं आहे, त्या मूलतत्वाचा जो अनुभव ज्ञानगम्य विश्वात्मक देव तोची मानिला गुरुदेव। प्रार्थने आम्ही जय गुरु।